नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण तुरीच्या डाळीपासून दाल फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तुरीच्या डाळीपासून आपण नेहमीच वरण किंवा आमटी असे प्रकार बनवत असतो, पण दाल फ्राय बनवणं अगदी सोपं आहे. झटपट आपण दाल फ्राय घरच्या घरी बनवू शकतो आणि अगदी हॉटेलसारखं किंवा रेस्टॉरंटसारखं त्याला टेस्ट येते. तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी नेहमीची आपली आमटीची वाटी असते त्या वाटीने 1 वाटी एवढी तुरीची डाळ आपण घेतलेली आहे. एकदा पाणी घालून याला धुतलेलं आहे. परत एकदा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि परत एकदा आपण याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. ही वरणासाठी किंवा आपण आमटीसाठी वापरतो तीच ही तुरीची डाळ आहे. तर याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित आपण असं धुवून घेणार आहोत. आता धुतलेलं पाणी काढून झालं की आपण यामध्ये पुरेसं असं पाणी घालायचं आहे. म्हणजे साधारणपणे 2 वाटी ते 3 वाटी एवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळदसुद्धा घालणार आहोत. तर हळदीमुळे आपल्या दाल फ्रायला रंग खूप सुंदर येतो. त्यासाठी आपण डाळ शिजवतानाच यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि अगदी अर्धा चमचा एवढा आपण हिंग घालायचा आहे. हिंग आणि हळद घातल्यानंतर आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये साधारणपणे आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी कुकरच्या डब्यामध्ये आपण डाळ घेतलेली आहे आणि आता त्यावर झाकण ठेवूया आणि आपण आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला की आपण डाळ काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता की डाळ एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे. त्यामुळे चमच्याने किंवा कोणत्याही प्रकारच्या आपण विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ शकतो. आता डाळ आपण एकसारखी करून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. साधारणपणे 1 ते 1.5 वाटी एवढं गरम पाणी घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. कारण आपल्या डाळीची कन्सिस्टन्सी आपण थोडीशी अशी पातळ ठेवणार आहोत. आता आपण एका कढईमध्ये दाल फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. तर साधारणपणे 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे आपण घातलेले आहेत. आता आपण थोडासा हिंग घालूया. हिंग घालून झाला की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 7 ते 8 एवढी कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या आपण घालायच्या आहेत. आता यावर आपण 1 कांदा बारीक कट केलेला घातलेला आहे. तर कांदा आपण छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा पहा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया. तर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. तो सुद्धा या कांद्यासोबत आता आपण परतून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण 1 चमचा एवढी आलं लसूण पेस्टसुद्धा घालायची आहे. तर आलं लसूण पेस्ट ही टोमॅटोच्या आधी तुम्ही परतून घेतली तरीही चालेल. आता व्यवस्थित आपण टोमॅटो, कांदा आणि आलं लसूण पेस्ट एकजीव होईल अशा प्रकारे आपण आता हे सर्व परतून घेऊया. आता यामध्ये आपण पुढील मसाले मिक्स करणार आहोत. तर आपण या ठिकाणी धना पावडर घालायची आहे 1 चमचा. त्यासोबत भाजलेले जिरेची पूड अर्धा चमचा घालायची आहे. यानंतर आपण लाल तिखट वापरलेलं आहे तर तेही 1 चमचा आणि हळद आपण अर्धा चमचा घातलेली आहे. आता मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर आपण याला शिजू द्यायचं आहे. या ठिकाणी दाल फ्रायला रंग चांगला येण्यासाठी मी बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे. सर्व मसाले छान मिक्स झालेले आहेत. आपण आता यावर शिजलेली डाळ घालूया. डाळ घातली की मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण याला शिजू द्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर ज्या डब्यामध्ये मी डाळ शिजवून घेतली होती त्यामध्येच 1 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हेच आपण आता या डाळीमध्ये मिक्स करणार आहोत. आता पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जितपत कन्सिस्टन्सी हवी आहे तितपत आपण पाणी मिक्स करायचं आहे. पाणी मिक्स करताना गरमच पाणी मिक्स करायचं. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 1 चमचा आपण साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे आपले मसाले बॅलन्स होतात. आता परत एकदा आपण संपूर्ण डाळ व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे. आता आपण या डाळीला छान उकळी काढून घेणार आहोत. डाळ जेवढी जास्त वेळ उकळली जाते तेवढाच त्याला दाटसरपणा जास्त यायला सुरुवात होते. डाळीला उकळी घेत असताना आपण गॅस हा एकदम स्लो करून ठेवायचा
आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला 3 ते 4 मिनटं आपण डाळ उकळत ठेवणार आहोत. जेवढी डाळ ही छान उकळली जाते तेवढीच त्याची टेस्ट खूप सुंदर येते आणि रंगसुद्धा खूप सुंदर येतो. आता तुम्ही पाहू शकता आपल्या दाल फ्रायला छान असा उकळी आलेली आहे. आता 2-3 मिनटं आपण याला असंच उकळत ठेवूया. शेवटी फक्त आपल्याला यामध्ये गरम मसाला मिक्स करायचा आहे. तर गरम मसाला आपण शेवटी मिक्स केल्यामुळे याची टेस्ट खूप सुंदर येते. आता आपण डाळीला एकदा व्यवस्थित तळातून हलवून घेऊया. आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढा गरम मसाला मिक्स केलेला आहे. आता डाळीसाठी आपण तडका तयार करणार आहोत. तर डाळीला वरून तडका दिल्यानंतर याला रंग आणि टेक्स्चर खूप सुंदर येतं. तर तडका पॅनमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की यावर हिंग घालायचा. त्यानंतर आपण यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. 2 ते 3 मिरच्या मी या ठिकाणी घातलेल्या आहेत. आता आपल्या दाल फ्रायला रंग सुंदर येण्यासाठी आपण यामध्ये लाल मिरची पूड वापरणार आहोत. तर या ठिकाणी मी बेडगी मिरचीचीच पूड वापरत आहे, कारण बेडगी मिरचीला रंग खूप सुंदर असतो. तर अर्धा चमचा एवढं तिखट मी तेलामध्येच मिक्स केलेलं आहे आणि आता ही फोडणी आपण दाल फ्रायवरती घालायची आहे. तर या प्रकारे संपूर्ण असं दाल फ्राय आपलं तयार झालेलं आहे. छान फोडणीसुद्धा देऊन झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय रंग किती सुंदर आलेला आहे दाल फ्रायला आणि टेस्ट तर अप्रतिम अशी आलेली आहे. आता एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि आपण हे दाल फ्राय प्लेन राईससोबत किंवा जिरा राईससोबत सर्व करू शकतो. त्याचबरोबर आपण चपाती किंवा फुलक्यासोबतसुद्धा हे दाल फ्राय एन्जॉय करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे दाल फ्राय बनवण्याची आणि याची टेस्ट तर अगदी रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखीच येते. तर पाहू शकताय तुम्ही आपले दाल फ्राय आता तयार आहे आणि आपण हे सर्वसुद्धा केलेलं आहे. रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम दाल फ्राय घरच्या घरी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.